नमस्कार, सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहूया भरपूर दिवस टिकणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे डिंकाचे लाडू। थंडीमध्ये सर्वच जण डिंकाचे लाडू बनवतात, पण जर माझ्या पद्धतीने डिंकाचे लाडू बनवले तर भरपूर दिवस टिकतील आणि सर्वांना आवडतील। व्हिडिओमध्ये मी काही टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 किलो खारीक पावडर, 400 ग्राम खोबर, 250 ग्राम बिब्याची गोडंबी, बदाम, काजू दोन्ही 250 ग्रॅम आहेत, डिंक सुद्धा 250 ग्रॅम, चारोळी 50 ग्रॅम, टरबूजाचं बी 50 ग्रॅम, पिस्ता 50 ग्रॅम, अक्रोड 50 ग्रॅम, 10 ते 15 विलायची, एक छोटासा तुकडा जायफळ आणि खास लाडूसाठी वापरली जाणारी उमरावती साखर 250 ग्रॅम। आवश्यकतेनुसार तूप। सर्वात अगोदर आपण खोबर किसून घेऊया। त्यानंतर आपण डिंक स्वच्छ करून घेऊया। त्यामध्ये काही कचरा असतो तो आपण काढून टाकूया आणि डिंक बारीक फोडून घ्यायचे, ज्यामुळे डिंक तळताना छान फुलेल। आता हे सर्व डिंक मी स्वच्छ निवडून फोडून घेतलेला आहे। गोडंबी स्वच्छ करून घेऊया। यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा आहे आणि कापडाने स्वच्छ हे पुसून घ्यायचे। गोडंबी स्वच्छ पुसून घेतल्यामुळे त्यावर काही धूळ असेल तर ती निघून जाईल। आता विलायची आणि जायफळ आपण थोडीशी साखर घालून वाटून घेऊया। मी इथे विकतची खारीक पावडर वापरली आहे। ही आता आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचे। खारीक पावडर लवकर खाली चिकटू शकते, त्यामुळे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे, रंग बदलू द्यायचा नाही। आता आपण किसून घेतलेले खोबर भाजून घेऊया। आपण हे किसून घेतल्यामुळे सर्व खोबर व्यवस्थित भाजले जाईल। या प्रकारे आपल्याला थोडंसं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। आता यात 1 चमचा तूप घालून काजू भाजून घेऊया। आता परत थोड्या तुपावर आपल्याला बदाम भाजून घ्यायचे। आपण सर्व ड्रायफ्रूट्स वेगवेगळे भाजून घेणार आहोत, कारण वेगवेगळे ड्रायफ्रूट्सना वेगवेगळं तापमान लागतं भाजण्यासाठी। आता थोड्या तुपावर मी टरबूजाच्या बिया भाजून घेणार आहे। या लगेच भाजल्या जातात, या भाजण्यासाठी कमी वेळ लागतो। आता आपण थोड्या तुपावर अक्रोड भाजून घेऊया। अक्रोड जास्त वेळ भाजायचा नाही, फक्त गरम करून घ्यायचे। जास्त वेळ भाजल्यामुळे ते कडवट लागू शकतात। थोड्याशा तुपावर आपल्याला चारोळी भाजून घ्यायची आहे। चारोळी भाजायलाही कमी वेळ लागतो, कारण ती छोटी असल्यामुळे लवकर भाजली जाते। थोड्याशा तुपावर आपल्याला पिस्ता भाजून घ्यायचा आहे। सर्व ड्रायफ्रूट्स वेगवेगळे भाजून घेतल्यामुळे आपले लाडू चविष्ट होतील, कुठलेही ड्रायफ्रूट ओव्हरकुक होणार नाही। आता थोड्या तुपावर आपण गोडंबी भाजून घेऊया। गोडंबी खूप कमी वेळ भाजायची आहे, कारण ती अगोदरच भाजलेली असते। जास्त भाजल्यास ती कडवट लागू शकते। आता आपण डिंक तळून घेऊया। त्यासाठी 3 ते 4 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे आणि यात आता मी जेवढं तूप घातलंय तेवढंच डिंक घालणार आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे डिंक फुलवून घ्यायचे। असेच थोडे थोडे करून मी सर्व डिंक फुलवून घेणार आहे, म्हणजे तळून घेणार आहे।
डिंक फोडून घेतल्यामुळे डिंक किती छान फुलला आहे तुम्ही पाहू शकता। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळे याचे छान तूप सुटेल। कुठेही डिंकाचा खडा राहिलेला नाही, एकदम सॉफ्ट आपलं हे वाटलं गेलेलं आहे। आता सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यामुळे लाडू छान कुरकुरीत बनतील आणि जास्त दिवस टिकतील। आता बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण खारीक पावडरमध्ये मिसळूया। आता आपण वाटून घेतलेले विलायची जायफळ पावडर घालूया। 250 ग्रॅम मी इथे उमरावती साखर घेतलेली आहे। तुम्ही इथे पिठी साखरही वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गोड वापरू शकता। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। इथे आवश्यकतेनुसार तूप घ्यायचे आणि ते गरम करून आपल्याला ह्यात घालायचे, जेणेकरून लाडू छान वळले जातील। हे तूप घरी बनवलेलं आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। यावर तूप घालायचे आणि हे छान मिक्स करून आपल्याला लाडू बनवून घ्यायचे। थंडीमध्ये सर्वच जण डिंकाचे लाडू बनवतात, पण ह्या प्रकारे तुम्ही लाडू एकदा नक्कीच ट्राय करा। खूप छान बनतील, सर्वांना आवडतील आणि जास्त दिवस टिकतील। लाडू बनत नसतील तर परत यावर थोडेसे तूप गरम करून घालायचे। हे लाडू उपवासालाही चालतात, कारण यात आपण पूर्ण ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे। मुले ड्रायफ्रूट खायचा कंटाळा करतात, तर तुम्ही याप्रमाणे त्यांना लाडू बनवून देऊ शकता आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे खूप आरोग्यदायी आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। एवढ्या मिश्रणात साधारण 100 लाडू होतात। हे पहा, मी या प्रकारे लाडू बनवलेले आहेत। लाडू बनवणे झाल्यावर तुम्ही हे एका हवाबंद डब्यात भरून ठेवा। माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।